त्यांचे सहकारी. चेंडू चॉईस नाहीये, लक्ष असू द्या. आणि एक महत्वाचा चेंडू कुठल्याही क्षणाला हरवला गेला, खराब झाला, फुटला गेला तर तुम्हाला नवीन चेंडूच दिला जाणार आहे. कारण ही स्पर्धा आहे संजय स्पोर्ट्स साबत संघाची. कारण या स्पर्धेमध्ये तुम्हाला डिसिप्लिन हे सर्व पाहायला मिळत असतात. सलामीवीर तुम्ही पाहू शकाल स्ट्रायकिंग पराग जाधव, त्याच्या सोबतीला आहेत निशांत. आणि निशांतला मात्र शांत ठेवण्यामध्ये यश येईल का इन केस पण खांडेवाल संघाला. ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले गेम ऑफ. संजय स्मृती चषकाला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. टाल्यांच्या गजराडा. हो, पहिला चेंडू अकूट टप्प्याचा होता, त्याला पूल गेला आणि चेंडू पाठवला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. काय सुरुवात झाली या स्पर्धेची. पहिल्या चेंडूवरती हाणागती प्रहार येतोय, हा चौकार. टाल्यांच्या गजराडा. हो, पहिला चेंडू जबरदस्त सुरुवात. स्पर्धेचा अंत कसा असणार आहे. मागील सत्रामध्ये आपण पाहिलं असेल की लोअर स्कोरिंग आपण सामने जास्तीत जास्त पाहायचो. आणि मागील सत्राचा विचार केला तर ही स्पर्धा जय झोटिंगदेव देवरी संघाने जिंकली होती. या सत्रामध्ये पाहूया कुठला संघ चॅम्पियन पद पटकावेल. पहिल्या चेंडूवरती चौकारानं स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन केलं पराग जाधवनं. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. अनेक वर्षापासून आपण या गावामध्ये रवींद्र यांना तुम्ही ओळखलं असेल, जनार्दन यांना तुम्ही त्यांची पाहिली असेल, परंतु ज्यावेळी त्यांनी मात्र क्रिकेट पासून निवृत्ती घेतली तेव्हापासून परागनं मात्र ती जबाबदारी स्वीकारली. आणि आता मात्र एक चांगल्या संघाची बांधणी झाडवल गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर, बिनगडी बाद 4. व अजून एक 30 लेंथ. इथे मात्र शॉर्ट टर्म पोल आणि चेंडू होतो सीमेरेषेच्या बाहेर गुल. या स्पर्धेतील पहिला मॅक्सिमम. फुल दमदार सुरुवात या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट जानवल संघाची आपण पाहतोय. 4 षटकांची लढत आपल्याला प्रत्येक सामन्यामध्ये पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी पहा, पहिल्या षटकामध्ये कुठेतरी जयेश आता मात्र स्ट्रगल करतोय. या पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. डबल फिगर मध्ये आपल्याला धावसंख्या इथे मात्र पाहायला मिळते. आणि एकूण 10 धाव फलकावरती आपण पाहतोय. हो, आता मात्र सरळ बॅट लॉफ करायचं होतं, परंतु थोडीशी बॅटची ग्रीप फिरली आणि त्याचमुळे चेंडू अगदी काऊ कॉर्नरकडे ट्रॅव्हल होतोय. दरम्यान याच विभागातील एक लेजंड खेळाडू ज्यांनी भावाले गावाला मात्र क्रिकेटच्या नगरीतून एक वेगळी दिशा दाखवणारे आमचे अनंताजी केणे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत. धावसंख्या सिंगलला पुढे जाईल, बिनगडी बाद 11. चांगली सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट. इथे मात्र आपण पाहतोय जयेश पुन्हा एकदा. हो, खराब लेत होती, त्याच्यावरती पुन्हा एकदा पुलचा फटका, परंतु पाहू शकाल चेंडू अगदी डिक्लेअर झोन मध्ये जाऊन मात्र त्या ठिकाणी धडकतोय. फक्त एकच धावलेल पहा. डिक्लेअर झोनची सीमारेषा पाहिली तर दोन्ही बाजूला तुम्हाला भगवे झेंडे पाहायला मिळतील. आणि बॅटला चेंडू स्पर्श झाला तरच स्ट्राईक रोटेट होणार आहे. या सर्व गोष्टींकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. म्हणजे तुम्हाला जर मोठी धावसंख्या उभारायची असेल तर ते विकेटच्या समोर मोठे फटके मात्र या ठिकाणी सजवावे लागतील. निश्चयच्या बॅटमधून सिंगल धाव. जबरदस्त फटका मिड ऑफला क्षेत्रक्षक आहे त्या ठिकाणी, थोडस फॉर्मलिंग, परंतु रिकव्हर खूपच लवकर पाहायला मिळाली आणि त्याचमुळे एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. सिंगल धाव तिथे कंप्लीट झाली.
आणि सिंगल धावाच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना गावदेवी स्पोर्ट जानवल संघाची धावसंख्या बिनगडी बाद 12 धावा पाहायला मिळत आहेत. यानंतर जे सामना असणार आहे तर दोन्ही संघांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपली उपस्थिती त्वरित दाखवायची आहे, कारण इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी नाणेफेकी होणार आहे. फुलटा चेंडू कलेक्शन मात्र परफेक्टली झाला नाहीये. पुन्हा मिडविकेटचा फिल्डर चेंडूवरती झेपावतोय. तत्पुरती एक धाव तिथे मात्र पूर्ण झाली. पुढील सामना संजय स्पोर्ट सावध विरुद्ध नक्षत्र सोदरपडा बी. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण त्वरितच या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे. तदनंतर तिसरा सामना असेल जय हनुमान खांडवल बी विरुद्ध श्री गणेश जांभूळपाडा. तदनंतर चौथा सामना असेल प्रिन्स 11 पीसे विरुद्ध पवनपुत्र पीसे. ओ माय गॉड, एकाच गावातील दोन संघ एकमेकांसमोर तुम्हाला लढताना पाहायला मिळणार आहेत. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल शिवशक्ती लोणार विरुद्ध योगेश 11 आमने ए. असे एकूण 10 संघ आज तुम्हाला या स्पर्धेमध्ये इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. दरम्यान सावतगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सुनील शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या वतीने सुद्धा आम्हाला या स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान लाभलेलं आहे. त्यांचे सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि जेव्हा जेव्हा ही स्पर्धा आपण पाहत असतो तेव्हा तेव्हा सुनील शेठ पाटील यांचं तन मन धनानं योगदान आम्हाला लाभत असतो. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाची समाप्ती बिनगडी बाद 13 धावा. दुसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज सागर. वेरहाऊस एंड कडून षटकात सुरुवात करेल राईट ओव्हर द विकेट ना. वा कुठे ऑन साइडला फुल केलाय, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आपण पाहू शकतो. अगदी स्क्वेअर लेग बाउंड्री लगत तिथे मात्र तैनात आहे. हे बाउंड्री रायडर्स तुम्ही पाहू शकाल. अगदी 38 सर्कलचा विचार केला तर आपण जर विकेट स्ट्रोक सोडला तर एकूण 4 क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे एक फिल्डर तैनात आहे. अगदी पाहू शकाल वायडिश मुडॉंग कडे एक फिल्डर आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे आणि अगदी शॉर्ट पॉइंट ला एक फिल्डर आहे. आणि इथे मात्र ही रणनीती पाहू शकाल. आता मात्र कव्हर पॉइंटचा फिल्डर पुन्हा 38 सर्कल मध्ये बोलवला जातोय आणि कावू कॉर्नर कडे फिल्डर तिथे मात्र तैनात केलेला आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिला डाव या ठिकाणी समाप्त करायचा आहे. सागर पुन्हा एकदा वरपी चेंडू, परंतु टॉप एच चेंडू हवेत असते. रक्षक विनोद पाटील चेंडूच्या खाली आणि पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट जानवल संघाला निशात लागते. मात्र या ठिकाणी गोलंदाज सागरनं शांत केलंय आणि पहिली सफलता सागरच्या खात्यामध्ये. मोठी इनिंग साकारता आली नाहीये आणि जास्त संधी सुद्धा त्याला मात्र या ठिकाणी मिळाली नव्हती. परंतु 2 चेंडूचा सामना करत असताना फक्त एका धावेचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं आणि पहिला धक्का लागत असताना आपण पाहिलं तर 14 या आकड्यावरती नवीन फलंदाज इनेट नंबर 3 वन डाऊन पोझिशनला पाहू शकाल निखिल आलाय. यंगस्टार आहे, युवा आहे, परंतु टॅलेंट खूप भरलेला आहे या खेळाडूमध्ये. सागर पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. हो, हा फटका सुद्धा मिस्टामिक परंतु अगदी सेफ लँडिंग झालंय. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल एका धावेसाठी. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना पहिली धाव त्याच्या बॅट मधून पहिली 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 4 षटकांचे आपण हे सामने पाहतोय. संजय स्फूर्ती चषक 2024 हा 19वा पर्व आपण पाहतोय आणि काय जबरदस्त मात्र या मैदानाला मात्र सजवलाय. अप्रतिम या स्पर्धेचं नियोजन आपण पाहतोय आणि हेच वैशिष्ट्य राहिले या स्पर्धेचं, शिस्तबद्ध. कुठल्याही संघाने जर या स्पर्धेमध्ये शिस्तीचं पालन केलं नाहीये तर मात्र त्या संघावरती आपण अनेकदा कारवाई होताना पाहिलेल्या आहेत. सागर पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाजाने जागा चुकीची निवडली आणि त्याच मुले चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय एका धावेसाठी. या षटकामध्ये चांगला परफॉर्मन्स पाहतोय सागरचा, कारण पहिल्या षटकामध्ये वेगानं धाबा येत होत्या. आपण षटकार सुद्धा पाहिला, चौकार सुद्धा पाहिला, परंतु या ओव्हरचा आपण जर विचार केला तर कमबॅक करणारा षटक राहिला आतापर्यंत. 4 लेखले चेंडू त्यांनी हाताळले, एक सफलता त्याने प्राप्त केली आणि 3 सिंगल धाबा आतापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला आपल्याला. सागर पुन्हा एकदा चेंज पेस व्हेरिएशन, अगदी फ्लॅटेड डिलिव्हरी होती, गतीमध्ये परिवर्तन केलं, हेच वैशिष्ट्य राहिले सागरचं.
कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी निखिलला हा चेंडू उमगला नाहीये. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला पण तो चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाहीये. या गोष्टी होणं फार गरजेचं असतं गोलंदाजीच्या बाबतीत. आता मात्र खराब चेंडू होता त्याच्यावरती पूल केलाय. कनेक्शन प्रॉपर आहे आणि जे अंतर हवं होतं ते अंतर सुद्धा प्राप्त केलं निखिल आणि चेंडूला पाठवलं अगदी ज्या दिशेने सावधगाव वसलाय त्याच दिशेने जाणारा हा या स्पर्धेतील दुसरा षटकार. या संघाला 2 धावेने पॅनलाइज केलं जाणार आहे. 3 धावेने पॅनलाइज असेल. हे आमचे कमिटीचे निर्णय आहेत. आमने लोणार क्रिकेट असोसिएशन नव्याने उभारी घेत आहे आणि नक्कीच या सत्रामध्ये अनेक असे आपल्याला कडक नियम पाहायला मिळत आहेत. तर मी नक्षत्र चौधरवाडा बीस संघाला विनंती करतो की आपण त्वरितच नाणेफेकीसाठी यावं. त्याच्या अपेक्षित संघ असणार आहे संजय स्पोर्ट सावध. 2 षटकांची समाप्ती. शेवटच्या चेंडूवरती षटकार पाहिला म्हणजे जे सर्व काही सागरनं पहिल्या 5 चेंडूवरती गमावलं ते मात्र नक्कीच कुठेतरी शेवटच्या चेंडूवरती गमावलं असंच म्हणावं लागेल. एकूण 22 धावा. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या जयेश जोशीनं आणि दुसऱ्या षटकामध्ये सागरनं 1 विकेट प्राप्त केली आणि एकूण 9 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज निशांत जोशी. फलंदाज निशांत नक्कीच बाद झालाय परंतु गोलंदाज आता मात्र निशांत आपल्या षटकाला सुरुवात करतोय. पहिलाच चेंडू फुलटॉस त्याच्यावरती कडक शॉट. पराग जाधव इज ऑन फायर. जबरदस्त या ठिकाणी शॉट सिलेक्शन आणि चेंडूला पाठवतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. निशांतचे पाहिले आपण पहिला चेंडू पाहिला तर अगदी फुलटॉस कुठेतरी यॉर्करचा प्रयत्न असावा परंतु ती ग्रीप त्याला मात्र मिळाली नाहीये. परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे जर आपल्याकडून जर छोट्या छोट्या गोष्टी जर देखील चुका घडत असतील तर मात्र त्या कधी कधी आपल्या संघाला मात्र खूपच नुकसानदायक होत असतात आणि तीच लेंथ इथे मात्र चुकीची निवडली निशांतनं. परंतु ती लेंथ ओळखली फलंदाज परागनं आणि त्याच्यावरती हा मॅक्सिमम आपल्याला पाहायला धावांचा वेग आता मात्र या ठिकाणी आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट. जबरदस्त टेक्निकचा वापर पाहू शकाल. या पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर मात्र पाहू शकाल अगदी छोट्या बॅकलिपचा त्याने वापर केला. चेंडू अगदी जमिनीला गुगला करत निघून गेला. लॉंग ऑन कडे तिथे मात्र फिल्डर उपस्थित आहेत. सिंगल धाव तिथे कंप्लीट केली. त्यानंतर आपल्या साथीदाराला त्या ठिकाणी स्ट्राईक मध्ये चेंजेस केला आणि तेच तर म्हणतो की क्रिकेट ताकदीचा नव्हे तर माइंडचा आहे, युक्तीचा आहे आणि त्या युक्तीचा वापर करतो सध्या मैदानाच्या आतमध्ये पराग जाधव. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी मान्यवरांचं शुभागमन. जबरदस्त फटका बॅकफुट पंच अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर चेंडू मात्र या ठिकाणी वेगाने चाललाय. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स नव्हे तर व्यासपीठाच्या समोर जाऊन अगदी धडकतोय. चुकीचं क्षेत्ररक्षण परंतु मिळतील एकूण 4 धावा. गौतम शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. संजय पाटील मिठाईवाला जे पोपराडर आहेत सातत्यानं एकूण धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या. 1 गडी बाद 33. पुन्हा मात्र इथे फुलटा चेंडू आहे या ठिकाणी मिस टायमिंग आणि त्याच अनुषंगाने मिड विकेटला मात्र या ठिकाणी पकडलाय सागरनं. जबरदस्त झेल आणि अशा रीतीला लागणारा हा दुसरा धक्का गावदेवी टीम जानवल संघाला.
प्लेस म्हणजे नाणेफेकीचा कौल आपण जर पाहिला तर संजय स्पोर्ट्स आवाज संघाच्या बाजूला लाभलेला आहे. मान्यवरांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. दिगंबर, नक्कीच आपण 19व्या पर्वामध्ये आहोत. प्रथमतः आयोजकांबद्दल आणि या ग्रामस्थांबद्दल तू काय या स्पर्धेच्या माध्यमातून मेसेज देणार आहेस? आयोजन तर नेहमीप्रमाणे सुंदरच असतं आणि जे आपले गावातले लोक वगैरे असतात ते भरभरून या स्पर्धेवर प्रेम करतात आणि मतलब काहीतरी देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्यामुळे ही स्पर्धा सुंदर होते. तर मी त्यांचे मनापासून धन्यवाद करेल. दुसरी गोष्ट, तुला असं वाटतं की या स्पर्धेमध्ये अजून आम्ही काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करू शकतो की कुठेतरी कमतरता तुला अशी भासते की या स्पर्धेमध्ये? कमतरता तर एकच दिसते की मागच्या साईडला डिक्लेअर आहे. जर तो मागच्या साईडला फुल ग्राउंड असता तर आम्ही कदाचित अजून सुंदर करण्याचा प्रयत्न केला असता. तर नक्कीच जाऊया टॉसकडे. टॉस जिंकलाय, काय करायचा निर्णय? फिल्डिंग. तर नक्कीच दोन्ही संघांना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा, कारण मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. संजय स्पोर्ट्स आवाज संघ टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. तर आपण जाऊया लगेच टॉस बॉक्स मध्ये, कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक मनोज कारवी सर. थँक्यू सो मच. हॅलो. येस, थँक्यू सो मच योगेश पाटील. आणि आपण पाहतोय दुसरा चेंडू अगदी घणाघाती प्रहार. विनोद फायरिंग करतोय अक्षरशः. पहिला चेंडू अगदी छान पद्धतीने पंच केला होता 2 धावांसाठी आणि आता जागा मिळाली आणि बरोबर जागा शोधली, क्षेत्र शोधलं, फेकून दिला 6 धावांसाठी. अतिशय चांगली स्टार्ट पाहतोय आपण. जसं पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा लाजवाब सुरुवात केली होती परागने, तशी तोडीस तोड बॅटिंग करतोय या ठिकाणी विनोद नावाचा खंदा फलंदाज. या षटकाने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 8 वर. सन्माननीय ज्ञानदेवजी तिसकर साहेबांनी यायचंय. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतो 19व्या पर्वामधील संजय स्मृती चषक 2024 ओमसाई आमने लोणार के असोनच्या अंतर्गत ह्या हंगामामधील तिसरी स्पर्धा आणि अक्षरशः दिमागदार नियोजनबद्ध आयोजन पाहतोय सावधकरांच्या वतीने. व्यापारी केंद्र म्हणून असलेले हे लॉजिस्टिक हब परिसरातील व्यापारी केंद्र सावधगाव या गावातील अनबान शान स्पर्धा पर्व 19 मध्ये प्रवेश करत आहे अगदी दिमागदार पद्धतीने. गोलंदाज निशांत बॅकफुटला गेला आणि पुन्हा एकदा पंच चा लाजवाब फटका पाहतोय. चेंडू आकाशात जात असताना एका टप्प्याने सीमा पार. खणखणीत दर्शनीय चौकार विनोदच्या बॅटमधून. छान पदलालित्य विनोदचं पाहतोय आपण. क्रिकेटमध्ये जे आवश्यक आहे शॉर्ट सिलेक्शन, पदलालित्य आणि तुमचं टायमिंग यानुसारच बॅटिंग करतोय या मैदानावरती विनोद. त्याच्यासमोर धावांचं लक्ष 43 4 षटकांमध्ये. आणि एकंदर आता 3 चेंडूचा खेळ पाहता अगदी सुंदर सुरुवात केलेली आहे. पहिला डबल, त्यानंतर सिक्सर आणि आता एक आपण पाहिला सुंदर चौकार. अगदी मजबूत स्थितीमध्ये फ्रंट फुटला आलाय संघ खांडवल. ओ लॉफ्टेड अप ड्राव, विराट कोहलीची आठवण करून देणारा विनोदच्या बॅट मधून सुंदर चौकार. लाजवाब फटकेबाजी, विनोद ऑन फायर. सुरुवात कशी करायची हे दाखवून देतोय विनोद या ठिकाणी. स्कोर किती असो पण तो आमची सुरुवात लाजवाब असली पाहिजे. आणि पार्टनरशिप सुद्धा छान रचतोय. एका बाजूला नॉन स्ट्रायकर सौरभ पाहतोय की विनोद कसा तळपलाय, जसं सचिन खेळतो आणि वीरेंद्र सहवाग त्याला पाहतोय. अशी जोडी आपण पाहतो या मैदानावरती. यांच्या समोरचं लक्ष आता छोटं दिसू लागलंय. धावसंख्या पोहोचली अगदी वेगाने 16 वर. 16 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. टीम खांडवल पहिला सामना रंगतोय संजय स्मृती चषकाच्या निमित्ताने खांडवल विरुद्ध जाणवल. थोडासा आपटी देण्याचा प्रयत्न, परंतु मेका सरांनी पाहिलं हा क्रीजच्या बाहेर टप्पा पडला. अक्षरशः नोचा इशारा आणि पुढचा चेंडू असणारे फ्री हिट. धावसंख्या आहे 17. विनोदच्या बॅटिंग मधून खतऱ्याची घंटा तर वाजवली आहे. विनोदचा अडसर दूर करावा लागेल या ठिकाणी जर जाणवल संघाला इथे या सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल तर. अन्यथा सामना घेऊन जणू काय चालला विनोद आणि त्याच्यासाठी हा फ्री हिटचा चेंडू. ओ उचलला आणि फेकून दिला. अक्षरशः पाण्याच्या टाकीकडे जाताना चेंडू पाहतोय की पाणी किती आहे, पाणी जाम आहे. षटकार.
प्रेक्षक आपण पाहिलं असेल गुडलेटचा टप्पा पडला आणि जसा टप्पा पडला जणू काय पूर्णपणे पोझिशन मध्ये आलं, जागा बनवली, मागच्या पायावरती वजन ट्रान्सफर केलं आणि मनगटाचा प्रॉपरली वापर करून रोहित शर्मा स्टाईलने तो लॉफ्ट केला होता. ऑन साईडला स्लॉग हिटचा नजारा पेश केला. डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या वरून षटकार. विनोद फायरिंग करतोय. विनोदच्या बॅट मधून आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 2 खणखणीत षटकार, 2 सनसणीत चौकार आणि डबल अशी 22 धावांची खेळी साकार केली विनोदने. धावसंख्या पोहोचवली 23 वर, ज्यामध्ये 22 धावा एकट्या विनोदच्या. या स्पर्धेचे आमचे प्रमुख पाहुणे सन्माननीय माननीय श्री लक्ष्मण बाळूसेठ पाटील यांचं नेहमीच आम्हाला योगदान असतं. आणि आलेले सर्व आमचे पाहुणे मंडळी, सावत परिसर असेल, भावाला परिसर असेल, जानवळ असेल, बापगाव असेल, ह्या परिसरामध्ये सर्व नावाजलेले आमचे प्रतिम महारथी आमच्यामध्ये उपस्थित आहेत. आमनेपाडा परिसर असेल. हा चेंडू वरून विकेट असताना पुढे सरसवला विनोद. पावलांचा वापर प्रॉपरली केला होता, परंतु टायमिंग साधला नाही. परंतु दरम्यान एक धाव तर सक्सेसफुली पूर्ण केली. बऱ्याच काळानंतर गोलंदाजांनी सुटकेचा निश्वास टाकला, जणू काय सिंगल मिळाली आणि अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. प्रेक्षको, धावसंख्या आहे 43 धावांचा पाठलाग करत असताना खांडवल संघाची अक्षरशः मजबूत स्थितीमध्ये, एकही गडी बाद नाही, 24 धावा धाव फलकावरती. अजून जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे 18 चेंडूंमध्ये. काय सामना आहे, अक्षरशः एकतर्फी होऊ लागलाय. विकेटचं पतन करावं लागेल गोलंदाजांना. बघायचं आपल्याला कोणाच्या हातामध्ये चेंडू असेल. आपण जाऊया डीजे कडे. डीजे कल्पेश. आमच्यामध्ये बैलगाडा शर्यतीचे मालक सुद्धा बसलेले आहेत. असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा सकाळी आलेत उद्घाटनाला. परंतु जसं बैलगाडा शर्यतीचं वेळ आहे तसंच तितकंच त्याहून जास्त वेळ क्रिकेटने लावले आपल्या ह्या टेनिस क्रिकेट विश्वाला. आणि या ठिकाणी विनोदने वेळ लावले आपल्या ह्या सामन्याला. रंगत निर्माण केली आहे. जबरदस्त बहारदार फटकेबाजी करतोय, चौफेर फटकेबाजी करतोय. धावांचा इथे पाऊस धो धो पडलाय. थंडी नाहीये, गरमी पण नाहीये, मीडियम वातावरण आहे, पण त्या वातावरणामध्ये अक्षरशः तप्त करून ठेवलाय सामना. जो एक हाती घेऊन जाईल की काय. जर विनोदचा अडसर दूर केला तर कदाचित सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो. जानवर संघ बघायचा आहे. गोलंदाज सज्ज आहे पराग, त्याच्या बॅट मधून सुद्धा आपण पाहिलं होता की धावांचा धो धो पाऊस पडला होता. तो पराग सज्ज झालाय विनोदचा अडसर दूर करण्यासाठी. पहिला चेंडू घेऊन ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट. ओ, अचूक टप्पा, स्विंगिंग डिलिव्हरी. टप्पा पडला, अक्षरशः पायाजवळ टाकण्याचा प्रयत्न होता, टर्न झाला, अँगल घेतला. राऊंड द विकेट जात असताना विकेट किपरने अगदी सुरक्षित पद्धतीने चेंडूला कव्हर केलं आणि पहिला चेंडू सुरेखरित्या हाताळला. पराग यांनी जशी बॅटिंग सुद्धा त्यांनी सुरेख हाताळली होती, परंतु त्याचे मनसुबे इथे उधळून लावले ते विनोदने. विनोद पुन्हा एकदा सज्ज. धावसंख्या स्थिर 24 वर. हो, हलक्या त्याने फक्त दिशाण्याचा प्रयत्न, चेंडू टर्न केला होता परंतु फ्लाय झाला आणि नॉनस्टॉक एंडला फेकी होत असताना बचाव झाला. थोडासा सुरक्षित पोहोचले विनोद आपल्या नॉनस्टॉक एंडला आणि अशा प्रकारे सिंगलची प्राप्ती, समजदारी इथे पाहायला मिळाली. विनोदकडून शांतता पाहायला मिळाली. जो आक्रमक होता, जणू काय उसळलेला समुद्र होता पहिल्या षटकामध्ये, तो आता गंगेच्या पात्राप्रमाणे शांत झालाय. ज्याचं कारण परागने अचूक मारा केला पहिल्या चेंडूवरती आणि सेकंड डिलिव्हरी सुद्धा अक्षरशः भेदक टाकली होती, ज्यामध्ये सिंगलची प्राप्ती करून आता सौरभ आल्या पहिल्यांदा स्ट्राईकला. धावसंख्या आहे खांडवल संघाची 25 वर. चहू बाजूला प्रेक्षक पाहतोय आपण. शुक्रवारचा दिवस आहे, गुड फ्रायडे. राऊंड द विकेट. हो, स्टिअरचा प्रयत्न बॅकफुटला गेला होता, दिशा दिली आणि त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅन बीट होतोय. बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडू जात असताना फमलिंग झालं. हा प्रेशर आहे, हा प्रेशर घेतला, दबाव टाकला आणि दबाव जो झुगारतो तोच यशाला गवसणी घालत असतो. तुम्ही दबावाला झुगारलं पाहिजे. सिंगलची प्राप्ती केली. सौरभने चान्स दिली, पुन्हा एकदा स्ट्राईकला आणलं विनोदला, ज्याची फटकेबाजी अगदी बहारदार झाली. ज्याला चेंडू फुटबॉल दिसू लागलाय त्या विनोदला स्ट्राईकला आणलं. हे विनोद सौरभचं समजदारी बघितली आपण. धावसंख्या 26 वर. 43चं लक्ष. आपटी देण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि फ्लाइंग स्लिपनी फ्लाय केलं, उंच भरारी घेतली, स्टेज केलं स्वतःला आणि झेल टिपलाय. विनोद नावाचा खंदा फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागतोय खांडवल संघाला.
24 धावांची तुफानी खेळी साकार केली. टाळ्या असू द्या विनोदसाठी. जबरदस्त फटकेबाजी आणि जे पाहिजे होतं, जो फाउंडेशन निर्माण करायचं होतं, लक्ष्याचा पाठलाग करत असताना त्यांनी 24 धावांची अविस्मरणीय खेळी साकार केली. विनोद परतला डगआउट मध्ये. वन डाऊन बॅट्समन येते सौरभच्या सोबतीला. खांडवलकडून मिस्टर सागर बॅट्समन, न्यू बॅटर. पहिल्या चेंडूपासूनच अचूक नियंत्रण राखलं होतं फराग या नावाच्या गोलंदाजाने. जसं म्हणतात ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसंच दाखवून दिलं पहिल्या चेंडू नंतर परागने, की असं वाटलेलं की विकेट घेणार. आणि सेकंड डिलिव्हरी सुद्धा सुरेख टाकली होती, ज्याला सरळ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर चेंडू फ्लाय सुद्धा झाला होता. यालाच म्हणतात अचूक भेदक मारा. पहिलं षटक फटकेबाजी झाली म्हणून काय झालं, माझ्यामध्ये क्षमता आहे ती दाखवतोय या ठिकाणी पराग नावाचा गोलंदाज, जो अष्टपैलू क्रिकेटर आहे. पुन्हा एकदा सज्ज रनवे मधून जात असताना राऊंड द विकेट. हो, चेंडू फ्लाय हवेत होता, परंतु सेफ आहे, त्या ठिकाणी लँड झाला. बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये. नशीब बलवत तर फलंदाजाचं ह्या ठिकाणी सुद्धा विकेटची शक्यता होती, परंतु थोडस गॅप मिळालं त्या ठिकाणी आणि बचावले बॅट्समन. धावसंख्या 27 वर जाऊन ठेपलेली आहे. अजून 16 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. अजून काही जर विकेट प्राप्त झाल्या तर या सामन्यामध्ये रोमांचकता निर्माण होऊ शकते. 13 मध्ये 16 धावांची गरज आहे. 13 चेंडू 16 धावांची गरज. सामना थोडासा क्लोज करण्याचा प्रयत्न करा, नांगी टाकू नका, संघर्ष करा. ओ, चॉप केलाय, चॉप केलाय छान पद्धतीने. आज चॉप करून खाण्याचा दिवस आहे, गुड फ्रायडे. आणि आपण फ्रायडे सॅटर्डे संडे त्या मेजवाना बघतच असतो. तसंच या ठिकाणी चॉप केला, जसं एखादं कापावं गोष्टी, एखादी वस्तू कापावी तसं बॅटनी चॉप केलं चेंडू. हा फटका सुद्धा अक्षरशः सेफ म्हणून समजला जातो, जो फुलर लेंथ होती मारला जातो. अशा प्रकारे प्रेक्षक 2 षटकं समाप्त झाली. सक्सेसफुल षटक हाताळलं परागने. अष्टपैलू कामगिरी. अक्षरशः थोडीशी संजीवनी निर्माण केली आपल्या संघासाठी, जानवळसाठी. जानवळमध्ये जान आणले जणू काय परागने. धावसंख्या 28. आता येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे खांडवल संघाला. विनोदने तर पाया रचलेला आहे. सौरभच्या सोबतीला सागर आहेत. दोघांनी सिंगल सिंगल होतीच भर दिलाय आणि सिंगल सिंगलने सुद्धा लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो. हे षटक व्यवस्थित खेळून काढणं गरजेचं असेल जर आपण खांडवलचा विचार केला. परंतु ह्या षटकामध्ये विकेट प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जर आपण विचार करायचं झालं जानवल संघाचा. बघायचा गोलंदाज निखिल सज्ज झालाय, जो वन डाऊन आला होता बॅटिंग करताना. आणि समोर आहे फलंदाज सौरभ. हो, अक्षरच्या पायांचं अंतर वाढवलं होतं, स्वतःला स्टेज केलं होतं. फुलर लेनचा चेंडूला नीटच ग्रिप करू शकले नाही बॅट्समन. वेगवान होता, अक्षरशः फास्टर वन, क्विक डिलिव्हरी. फुलर लेन टाकला आणि विकेट किपरनी छान कव्हरिंग केलं एस्टिनच्या मागे. कारण हे सुद्धा एक चांगल्या खेळाचं लक्षण असतं. इतक्या वेगवान इला चेंडूला कव्हर करणं, तो पण फुलर लेनचा. विकेट किपरला दाद दिली पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. पहिला डॉट काढला, जसं परागने सुरुवात केली होती तसंच सुरुवात करत असताना गोलंदाज आता सुद्धा हा चेंडू बाउन झाला होता. पंचचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला कव्हर केलं जाते. 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि सिंगल सौरभने प्राप्त केली. धावसंख्या 29 वर. अजून 14 धावांची गरज आहे. 3 चेंडू शिल्लक आहे. ते 10 हळूहळू सामना क्लोज होऊ पाहतोय. त्याचं कारण म्हणजे परागने अक्षरशः दबदबा निर्माण केला, चांगला स्वार झाला, तो अचूक मारा केला, भेदक मारा केला आणि विनोदला बाद केलं. त्या ठिकाणी थोडंसं सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालंय. परंतु या ठिकाणी निखिल करेकती पुन्हा एकदा क्रमात बघायचा आहे. आपली देण्याचा प्रयत्न, परंतु निखिलला येते. चांगला फटका मारला तो, म्हणजे बॅकफुटला जाऊन उचली गेला चेंडूला छान पद्धतीने स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने होता क्षेत्ररक्षक, त्याने झेलचा प्रयत्न नाही केला, परंतु चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर. हा अक्षरच्या लक्षणे चौकार येतोय. चांगला फटका मारला या ठिकाणी. कदाचित झेलचा प्रयत्न करणं गरजेचं होतं सागरच्या बॅटमधून हा चौकार आला. कारण असे चान्स तुम्ही फुल चान्स मध्ये कन्वर्ट केले पाहिजे. ही तुम्हाला एक पर्वणी होती, संधी होती आणि आलेल्या संधीचं नेहमी सोनं करायचं असतं, परंतु संधी गमावली. धावसंख्या 33 वर. आता उडवलंय. अजून एक संधी आहे का, पण तो नाही. कदाचित चेंडू डिक्लेअर झोन कडे जातोय असं पाहायला मिळतंय. आणि येस, दॅट्स इट. इट्स अ सिंगर फॉर द डिक्लेअर. सिंगलने धावसंख्या 34 वर जाऊन ठेपलेली आहे. तो चौकार इथे तुम्हाला नुकसानदायक सिद्ध होऊ शकतो. त्या ठिकाणी फिल्डर होता तरी सुद्धा चौकारे अडू शकले नाही, झेलचा प्रयत्न नाही केला. मस्त सुंदर ग्रास आहे, मखमली ग्रास आहे. तुम्हाला स्वतःला झोकून द्यायचं होतं, सूर मारायचं होता. जॉन्टी रूट स्टाईलने झेल टिपणं गरजेचं होतं. अशा वेळेला अशा मोमेंटला असे कॅच पकडणं म्हणजे मॅच पकडल्यासारखं असतं. तो प्रयत्न नाही केला फिल्डरने
आणि नक्कीच पस्तावा झाला असेल. फिल्डरच्या मनात सुद्धा तो पस्तावा निर्माण झाला असेल आणि गोलंदाज सुद्धा निराश झालेला आहे. फुलरलेनचा चेंडू आडव्या बॅटने प्रॉपरली हिट केलाय. प्रेक्षक स्टँडच्या वरून आणि पंचांचा बीमर प्लस सिक्सरचा इशारा. सत्ता. सामना टर्न झालाय. चौकाराने सामना टर्न झाला आणि आता सुद्धा इथे बीमरचा प्रयत्न केला. येणारा चेंडू फ्रीट असेल. ह्या चेंडू मध्ये 7 धावा मिळाल्या आणि पाहता पाहता धावसंख्या पोहोचलेली आहे ती म्हणजे 41 वर. 2 धावा दूर, माफ करा. ओ, चेंडूला खाली ठेवलं. सुरेख चेंडू होता. गुडलेनच्या अलीकडे टप्पापर्यंत खाली सुद्धा राहिलं. असा चेंडू टाकणं गरजेचं होतं जसं परागने टाकले होते. भेदक मारा केला होता, पण या ठिकाणी रूम दिली, जागा दिली, टायमिंग दिलं. गोलंदाज निखिलने सुरुवात तर छान केली होती. डॉटने त्यानंतर सिंगल दिलं होतं, परंतु नंतर जो चौकार आला डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने, त्या ठिकाणी थोडस या सामन्याचं चित्र बदललं आणि पाहता पाहता विजयाकडे वाटचाल करतोय खांडवल संघ. हो, क्या बात आहे. अजून काहीतरी वाटतंय. क्रिकेट आहे शेवटी प्रेक्षक हो. हा खेळ असा आहे की सरण्याप्रमाणे रंग बदलत असतो. हा खेळ असा आहे की इंद्रधनुष्याचे 7 रंग कमी पडावे असं रंग बदलू हा खेळ आहे. तो म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. टेनिस क्रिकेटला सुद्धा सुगीचे दिवस आलेत. मराठी संगीताला सुगीचे दिवस आलेत आणि मराठी पाऊल पुढे 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 असं म्हणतात ना की आपण नक्कीच खूपच पावलं पुढे गेलेलो आहोत. त्याचं कारण म्हणजे हे आपल्या मराठीला, आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं वैभव आहे. आणि हा परिसर म्हणजे तर अक्षरशः भिवंडी नगरी, व्यापारी केंद्र आहेत, अनेक कॉर्पोरेट क्लब आहेत, लॉजिस्टिक हब आहेत, व्यापारी यंत्रणा इथे कार्यरत आहेत आणि त्यामधील हे वसलेलं सुंदर सावध गाव, ज्या गावापासून अनेक जण सावध राहतात, नेहमी सावध भूमिका घेतात, असे सावध गाव. आणि त्या ठिकाणी सुरू असलेली स्पर्धा. पंचांचा लेग बायचा इशारा. डिक्लेअर झोन कडे चेंडू जात असताना धावसंख्या स्कोअर लेवल 42. खांडवल संघ विजयाकडे वाटचाल करतोय. पुढच्या सामन्यासाठी सज्ज राहायचे. फिल्डिंग साठी लगेचच जा. संजय स्पोर्ट सावध विरुद्ध नक्षत्र चौदारपाडा. पुढचा सामना पडतो. हा सामना आता एक पाऊल दूर आहे, परंतु नाही, सामना थांबला अजून. क्लीन बॉल, फलंदाज बाद. अजूनही वाट बघावी लागते. कदाचित सामना 4थ्या षटकामध्ये नेण्याचा प्रयत्न करेल का बघायचं आपल्याला. गोलंदाज विकेटचं तर पतन केलं निखिलने. कधी कधी असंही झालेलं आहे क्रिकेटच्या विश्वामध्ये की शेवटच्या चेंडूपर्यंत सुद्धा सामना कोण जिंकेल हे सांगू शकत नाहीये. तसा सामना घडेल का आणि पुढचा षटक मिडन टाकण्याचा प्रयत्न करेल का गोलंदाज बघायचा. पण तो या ठिकाणी हा खराब चेंडू, फुल टॉस दिला आणि परवाने दिली हात खोलण्यासाठी. डिक्लेअर झोनकडे जातो आणि सामना समाप्त झालेला आहे. अशा प्रकारे विजय संपादन केलाय संजय स्मृती चषकामधील पहिला संघ ठरवतो म्हणजे खांडवलने इथे विजय सलामी ठोकली या 19व्या पळवामध्ये. चांगलं या ठिकाणी परफॉर्मन्स केलं विनोदने. आणि एकमेकांना सेकंड करा, हस्तांदोलन करा, कंपल्सरी आहे. कोणी पण जिंको कोणी हारो, हा खेळ आहे. तुम्ही खेळाची भावना इथे जोपासा आणि या स्पर्धेला अक्षरशः सुंदरता निर्माण करा. स्पर्धा आपली लोकप्रिय आहे, 19वं वर्ष आहे. तर ह्या स्पर्धेमध्ये